बीड जिल्ह्यावर मोठी शोककळा पसरली आहे असं म्हणायला हरकत नाही. सुप्रसिद्ध कीर्तनकार यांच्या आयुष्यावर सुद्धा मोठा दुःखाचा डोंगर पसरलाय. कारण काल जी घटना आष्टी तालुक्यातून समोर आली आहे, या घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू हा जळून झालेला आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये बीड जिल्ह्यातून पुन्हा एकदा एक प्रकरण किंवा पुन्हा एकदा ही घटना समोर आल्यानं सगळा बीड जिल्हा हा हळहळलेला आहे आणि अवघ्या महाराष्ट्रात याचा परिणाम हा दिसून येत आहे. नेमकं काय घडलंय? घटना कुठली आहे? कशा प्रकारे ही घटना घडली? ही सगळी घटना आपल्याला सविस्तर पाहायची आहे आणि कुठेही जाऊ नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो. मंडळी, बीड जिल्हा काल एका ठिकाणी कीर्तन सुरू होतं. श्रीहरी महाराज पुरी अशा प्रकारचं या सुप्रसिद्ध कीर्तनकाराचं नाव आहे आणि या कीर्तनामध्ये कुठेतरी कीर्तन चांगलं चालू असताना देवाचा गजर हा चांगला चालू असतो. सगळीकडे आता कीर्तनाचं वातावरण सध्या सुरू आहे. सगळीकडे देवाचं नाम घ्यायला सुरू आहे आणि याच सगळ्या गोष्टीमध्ये हा महाराज सुद्धा किंवा श्रीहरी महाराज पुरी यांचं सुद्धा कीर्तन सुरू होतं आणि यांची पत्नी आणि यांचा मुलगा एका ठिकाणी स्वतःच्या घरून गाडीमध्ये बसले. ते कुठेतरी त्यांना गावी जायचं होतं किंवा काहीतरी काम असेल त्या ठिकाणी जायचं होतं. 4 व्हीलर गाडी होती. मग आता या महाराजाचं इकडे कीर्तन करणं सुरू आहे. सगळ्या गोष्टी सुरू आहेत. मात्र हे दोघे जण निघाले गाडीमध्ये. गाडीमध्ये बसल्यानंतर त्यांना असं काही वाटत नव्हतं की काही घटना आपल्यासोबत घडणार आहे किंवा काय घडणार आहे. मात्र त्यांचा वाटामध्ये भीषण अपघात झाला. आष्टी तालुक्यामध्येच. आष्टी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर गाडीने पेट घेतला. हे दोघे गाडीमध्येच होते. श्रीहरी महाराज पुरी इकडं कीर्तन करत होते आणि हे दोघे गाडीमध्येच होते. त्यांना उतरण्याचा मौका सुद्धा दैवानं दिला नाही. जशा प्रकारचं आपण पाहिलं होतं की अजित पवारांचं विमानाचं झालं होतं. तशाच प्रकारचं यांना सुद्धा मौका दिलेला नाही आणि त्या ठिकाणी जागेमध्येच गाडीमध्येच त्यांच्या पत्नी म्हणजे श्रीहरी महाराजांच्या पत्नी आणि त्यांचा श्रीहरी महाराज पुरी यांचा जे काही आहे तो मुलगा यामध्ये जळून खाक झाला आणि वारले आणि एक प्रकारची शोककळा या सुप्रसिद्ध कीर्तनकारावर. विचार करा, जे महाराज कीर्तन करतायत त्यांना कुठली आशंकाही नाही अशा प्रकारचं काही गोष्ट होईल. देवाचं नाव घेतायत हे महाराज, मात्र देवाचं नाव घेता घेताच त्यांच्या आयुष्यावर त्यांच्या जीवनावर एवढी मोठी शोककळा पसरली आणि स्वतः ते याच्यामध्ये दुःखाच्या डोंगरात पडून गेलेच. मात्र अवघ्या बीड जिल्ह्यामध्येच ही घटना दुर्दैवी मानली जाते. बीड जिल्ह्यातून कुठेतरी मोठ्या प्रतिक्रिया याच्यावर उमटत आहेत आणि एक मोठी शोककळा सुद्धा तिथून पसरली असं म्हणायला हरकत नाही. मग त्याच्यामधले आता सुरेश धस जे काही आष्टीचे आमदार आहेत, नेमकं त्यांची भेट घेतात का परिवाराची किंवा त्यांना श्रद्धांजली वाहतात का? बीड जिल्ह्याचे कुणी इथे जातात का त्यांच्याकडे? हे बघणं सध्या महत्वाचं आहे. कारण या सगळ्या गोष्टी जरी काही झालं तरी हा ऍक्सिडेंट आहे किंवा हा अपघात आहे. पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन तिथं पंचनामा केला. पंचनामा केल्यानंतर सगळ्या गोष्टी लिहून घेतल्या. पण आता बीड जिल्ह्यातील हे अपघाताचं प्रमाण नेमकं का वाढत आहे याच्यावर सुद्धा विचार करण्याची गरज आहे. नेमके रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे का? नेमके वळण जास्त झालेले आहेत का? काय नेमकं सगळे या कारणामागे दडलेलं आहे हे समोर येणं गरजेचं आहे. कारण विचार करा, जर एखाद्याचा महाराजांचा किंवा एखाद्याच्या घरचे जर अशा प्रकारचे जात असतील, जळून जात असतील, तर नेमकं त्या माणसानं नेमकं करायचं काय? कारण पुढच्या आयुष्याचा मध्ये ते माणसंच त्याच्यापासून सगळी दुरावली जात असतील. कदाचित जर दुसरा कोणी माणूस त्याच्यामध्ये त्या गाडीमध्ये असता तर त्याचीही अवस्था तीच झाली असती. मग नेमकं आता या गोष्टीमध्ये विचार करण्याची गरज आहे. सरकारला सुद्धा, देवेंद्र फडणवीसांना सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे विचार करण्याची गरज आहे की नेमकं हे ऍक्सिडेंटचं प्रमाण, अपघातांचं प्रमाण का वाढलेलं आहे, कशामुळे अपघात जास्त होत आहेत, हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घालून याच्यामध्ये बघायला पाहिजे. आपण पाहिलं होतं की समृद्धी महामार्गामुळे काही ठिकाणी अपघात होत आहेत अशा प्रकारचं सांगितलं जात होतं. मात्र आता समृद्धी महामार्ग तर सोडाच, पण अशा घटना समोर येत आहेत ज्या घटनामध्ये स्वतः हायवेवर छोट्या हायवेवर सुद्धा अपघात होत आहेत आणि अशा प्रकारच्या घटना या समोर येत आहेत. काही ठिकाणी तर गाडी सुद्धा सापडत नाही. अशा प्रकार सुद्धा काही घटना
समोर आलेल्या पाठीमागं. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी याच्यावर बैठक बसवून लवकरात लवकर काहीतरी तोडगा ह्या काढायला पाहिजे. तुम्हाला काय वाटते? या सगळ्या गोष्टीबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली या दोन्ही मायलेकरांना. धन्यवाद.